शिवाजी महाराजांचा स्वराज्य संकल्पनेचा जो हेतू होता तो नेमका काय होता? तो राजकीय होता की समाजाला एकत्र आणण्याचा एक पुढाकार होता? सुरुवातीलाच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की शिवाजी महाराजांचा स्वराज्य संकल्पनेचा जो हेतू होता तो नेमका काय होता? तो राजकीय होता की समाजाला एकत्र आणण्याचा एक पुढाकार होता? पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा अखंड भारतामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकामध्ये निर्माण करणारे एक महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेत. आणि त्यांनी अखंडपणे प्रत्येकाच्या मनामध्ये ती स्वत्वाची भावना निर्माण केली आणि म्हणून हे स्वराज्य घडले. बघा, अनेक आक्रमक इथे आक्रमण करत आहेत. शिवाजी महाराजांचा अगोदरचा कालखंड जर पाहिला, जवळजवळ 350 वर्ष भारतावरती अनेक वेगवेगळ्या आक्रमकाने आक्रमक केलं. देवभूमी असलेला हा भारत ह्याचे लचके तोडायला सुरुवात केली. हे तोडत असताना इकडची भूमी पदाक्रांत करून ही मलिन करणं, इकडच्या सगळ्या मंडळींना गुलाम बनवणं, इकडचे जे काही राजे महाराजे होते ते ह्या सगळ्या इस्लामिक सत्ताधीशांचे मांडलिक झाले. इथे स्वत्वाची भावनाच हरवलेली आहे. वेळोवेळी शिवाजी महाराजांचा याच प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म आहे. राईट. आणि आता ह्या हवालदिल झालेल्या प्रत्येक समाजाला हम्म. ह्याला आपलंसं करायचंय आणि त्याच्यामध्ये स्वराज्याचं बीजारोपण करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला कार्य केलं पाहिजे. मग ही स्वत्वाची भावना, नुसतं राज्य म्हटलं तर हे होतं, त्याला स्वत्वाची भावना जर जोडली जाते तेव्हा ते स्वराज्य होतं. शिवाजी महाराजांनी हे केलं. बालपणापासून त्यांच्यावर ते झालेले संस्कार किंवा त्याच्या वडिलांनी अगदी जिजाऊ मासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच्या कालखंडामध्ये पाहिलेल्या आहेत. तुम्ही शहाजीराजांचं जर पूर्ण आयुष्य पाहिलं तर शहाजीराजांनी अनेक वेगवेगळ्या ह्या इस्लामिक सत्ताधीशांच्या अंमलाखाली असताना कार्य केलेले, स्वतः देखील स्वराज्य उभारणीसाठी प्रयत्न केलेले. आपण त्यांना स्वराज्य संकल्पकच म्हणतो. अगदी यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या एका पत्रामध्ये देखील उल्लेख आहे. हो. हिंदेव धर्म जीर्णोद्धारक धृतमती, म्हणजे हिंदू धर्माचा जीर्णोद्धारच केलाय त्यांनी सुरुवातीच आहे, पायाभरणीच्या. खरंय खरंय. आणि मग शिवाजी महाराजांकडे ते जेव्हा गेले, म्हणजे उदाहरणच पहिलेच एक उदाहरण आहे की अगदी वयाच्या 12व्या 13व्या 14व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराज जेव्हा विजयनगरचं साम्राज्य तिथे बंगळूर इथे गेलेले, तेव्हा त्यांनी हे समृद्ध असलेलं विजयनगरचं साम्राज्य हे डोळ्यांनी पाहिले की इथे अनेक शिल्पकलांनी सजलेलं हा साम्राज्य आहे. एवढं सुंदर पणे मंदिरं आहे, मोठी मोठी देवालय आहे. आणि ह्या सगळ्या समृद्धतेला, आपल्या भारताच्या एक समृद्ध प्रदेशाला इथे अनेक आक्रमकांनी बेचिरा कवटा. आता हे वडिलांनी सांगितलेलं आहे, त्यांना सगळं पाहतायत हे सगळ्या गोष्टी. आता इथे कुठेतरी बदल घडवावा लागतो. हा बदल शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघा, शहाजीराजांची राजमुद्रा निसर्गाची जी मुद्रा आहे ती फारसीमध्ये, जिजाऊ मासाहेबांची जी आहे ती फारसीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती देवनागरीमध्ये आहे, लिहिलेली आहे आणि ती संस्कृत व मराठी आहे. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू अधिता साह सुनो शिव शैषा मुद्रा भद्राय आहे राज. मुद्रा भद्राय राज ते जे आहे ना, की हे माझं राज्य जे आहे ते प्रतिपदेच्या चंद्राच्या नंतर पूर्णचंद्र जसा होतो तसं कलाकालाने वळत ते लोककल्याणकारी होऊन दे. हे त्यांनी त्या त्या आशीर्वचनच घेतलं नाही म्हणत, त्या हातामध्ये ती राजमुद्रा घेऊन. आणि मग त्यांचा गावावर सुरू झाले असं बघा. नक्की नक्की. म्हणजे हे राज्य हे जनतेचं राज्य आहे आणि ते स्वराज्य आहे. नुसतं राज्य काही कामाचं नव्हतं. हे महाराजांनी ओळखलं होतं आणि त्यातूनच त्यांनी जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला की आपलं सर्वांचं राज्य आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून उभा केलं पाहिजे. ते माझ्या एकट्याचं नाही आहे. आणि आता शिवाजी महाराजांचा तसा विचार होताच. त्यांना छत्रपती होण्यात पण फार स्वारस्य नव्हतं. रयतेचं राज्य त्यांना उभं करायचं होतं. तुम्ही बोललात की हे राजमुद्रा राजमुद्रा होती आणि राजमुद्रा बनवली आणि त्यात कसा तो उल्लेख केला.
फारसीमधून आपण संस्कृत मराठी भाषेमध्ये ती राजमुद्रा केली. पण नेमकं शिवाजी महाराजांनी कारभार करत असताना छत्रपती होण्याच्या आधी हा जो पूर्ण त्यांचा राज्यसत्ता आहे तो स्वाभिमान, कारण की नाही म्हटलं तरी त्यावेळेला पूर्ण म्हणजे शिवाजी महाराज हे लोकशाही नव्हती त्यावेळेला, बरोबर, सरंजामशाहीचे राजे होते. पण त्यावेळेला सुद्धा शिवाजी महाराजांनी कसा कारभार केला त्यामुळे सर्व जनतेला वाटलं की हे जनतेचं राज्य आहे किंवा एक अभिमान जो म्हणतो स्वराज्याचा अभिमान कसा निर्माण केला शिवाजी महाराज. होय, जेव्हा त्यांना आपल्या वडिलांची जहागी म्हणजे सुपे, पुढे सुपे, इंदापूर हा सगळा लाभ जेव्हा मिळाला, तेव्हा त्यांनी इथे काय पाहिलं? पहिले म्हणजे इथे जो काही सामान्य नागरिक जो आहे, जो शेतकरी आहे, आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे. आता हा शेतकरी हवालदिल झालाय. ह्याच्यावरती इथे येणारा प्रत्येक जण भयभीत झालेला आहे. जो राहतोय तो भीतीपोटी राहतोय. आणि इथे गाढवाचा नांगर फिरवलेला आपलं असं त्यानं बहीर जातं. तो पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला लागतो आणि आता ह्यांना कुठेतरी संरक्षण देणं गरजेचं आहे. आता हे संरक्षण आपण कसं द्यायला पाहिजे, की ह्यांना नुसतं संरक्षण दिलं तर चालेल का नाही, पण ह्यांना त्या भावना निर्माण होणं गरजेचं आहे, की मला माझं संरक्षण करायचं देखील आहे, माझ्या परिवाराचं करायचं, त्याबरोबर इथे या स्वराज्याचं करायचं आहे. ह्याच्यासाठी मला तयार होणं गरजेचं आहे. आता कुठलाही उपाशीपोटी माणूस काही करू शकत नाही. मग ह्याला शेतकऱ्याला आधी गावगाडा जो आहे, जो सर्वात प्रामुख्याने अख्खं आपलं स्वराज्य टिकवू शकेल, हा गावगाडा पूर्ववत चालण्यासाठी आपल्याला शेतकरी जगवला पाहिजे. मग शेतकरी केव्हा जगेल, की त्याला ज्या काही मूलभूत साधनं पाहिजेत, आपण ती पुरवली पाहिजे. शिवाजी महाराजांनी या शेतकऱ्याला जगवण्यासाठी, शेतकऱ्याला आपलंसं करण्यासाठी, त्याला प्रेरित करण्यासाठी सोन्याचा फाळ लावून लागवड केली, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ह्याच्यामुळे काय झालं, सगळ्या समाजाला, तिकडच्या शेतकऱ्यांना, जनतेला वाटायला लागलं, की हे आपलं काहीतरी शिवाजीराजे हे आपलं काहीतरी आपल्यासाठी करत आहे. हे माझी भावना जी आहे ना, ही जेव्हा निर्माण झाली आणि त्याचबरोबर संरक्षण देखील आहे. कारण मी तुमच्या संरक्षणासाठी मी इथं उभा आहे. मी न्याय निवाड्यासाठी देखील उभा आहे आणि तुम्हाला तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ह्याची खबरदारी मी घेतो. तुम्ही शेतीला लागा. आपलं स्वराज्य वृद्धिंगत करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून हे करू. असं करत करत हळू हे एक शेतकरी झाला, मग त्याच्याबरोबर गाववाडा चालायला लागला. कारण ते एकदा शेतकरी जगायला लागला, त्याच्याकडे पीक पाणी यायला लागलं. बनले सगळे सगळे म्हणजे गावातले बाराबलुतेदार जे आहे त्याच्याबरोबर काम करत आहे. अख्ख्या गावामध्ये कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, ही सगळी काम करायला लागली. असं त्यांना रोजगार मिळाला. त्यांना त्यांच्याकडे धनसंपत्ती आली आणि तो गावगाडा सांभाळला. आता हा जेव्हा सांभाळतो तेव्हा अर्थातच स्वराज्य बळकट होतं. आता खरी गरज आहे ना, स्वराज्य बळकट झालंय. आता ते संरक्षित करायचंय. आता संरक्षित करायचं तर तूच करणार आहेस. जेव्हा तुला शेती जेव्हा करायची तेव्हा शेती कर. शेती जेव्हा नाही आहे, आपलं हे झालेलं आहे, बाकीच्या दिवशी स्वराज्याला मदत कर. स्वराज्यामध्ये सामील व्हा आणि स्वराज्याला संरक्षित करा. सैन्यामध्ये भरती व्हा. ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी त्यांना शिकवल्या, सांगितल्या. म्हणजे अगदी काही पत्रांमध्ये अगदी त्याच्या संदर्भ साधनामध्ये आहे, की शिवाजी महाराजांनी काय पाहिलं, की जर कोणाकडे जमीन नाही आहे, त्यांना जमीन देऊया. जर कोणाकडे बैल जोडी नाही आहे, बैल जोडी देऊया. नांगरणी नाही, नांगरण्याचा अवजार देऊया. अगदी शेतसारा जो आहे, तो 16व्या प्रमाणावरती त्यांना सवलत देऊया. जेणेकरून तो आधी उभा राहून दे. त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर कर वसुली करणारच आहोत, कर देणारच आहोत, लागणारच आहे कर आणि तो लावलेला देखील आहे. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये कोणीही कर चुकवलेला नाही. ही जी भावना आहे, ही महत्वाची आहे, महत्वाची आहे. तर त्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे वाढत गेलं आणि ते भावना लोकांना आपापल्या दिसायला म्हणजे म्हणतो ना, ती प्रतिपद चंद्र जो आहे तो वाढत गेला, मोठा मोठा होत गेला आणि खरेच ती प्लॅनिंग मध्ये महाराज ग्रेट होतच. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये 350 वर्ष जनतेने वेगवेगळ्या आक्रमण सहन करून त्यांची एक मानसिकता झाली होती की राजा कसा असतो त्याला काहीच देणं घेणं नसतं. तळागाळात काय चाललेलं आहे, शेवटचा माणूस काय, त्याची प्रजा आहे, त्याची सेना येते आणि प्रजेलाच लुटून जसं राज्य चालवतं. इतकं साधं सोपं 350 वर्षाचा तो काळाकुट्टा अंधार आणि त्या अंधारात महाराजांनी तुम्ही सांगितलं तशी एक मशाल लावली, आशेचा किरण लावला आणि म्हणून स्वराज्याची भावना निर्माण झाली आणि ती तेवत ठेवली. ती आता आहे की नाही ते जरा संशोधनाचा विषय आहे. कारण जसं तुम्ही म्हटला की
कर चुकवला नाही. ही भावना फार महत्वाची आहे, की शिवाजी महाराजांच्या काळात कुणीही कर चुकवला नाही.